नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे कारल्याची भाजी। कारल्याची भाजी खूप जणांना आवडत नाही, ती कडसर लागते। तर कडसर लागू नये म्हणून मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे। कारल्याची भाजी व्यवस्थित मी पाव किलो कारले घेतले व त्याच्या बारीक बारीक असे तुकडे कापून घेतले। कारल्याचे तुकडे कापल्यानंतर त्या कारल्यातल्या त्या बिया काढून घ्यायच्या। कारल्यातल्या बिया काढले की कारलं कडू लागत नाही। ह्या बिया मी पूर्ण काढून घेतल्या। एका पातेल्यामध्ये तेल घेतलं व ह्या कारले चिरलेले तेलामध्ये टाकायचे व फ्राय करायचे। तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करायचे। वरतून थोडीशी हळद टाकायची व मीठ टाकून व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं। तेलामध्ये जास्त वेळ भाजू द्यायचं। हे तेलामध्ये भाजल्यानंतर असंच ठेवायचं। 1-1.5 तास हे असंच तेलामध्ये भिजू देऊन ठेवायचं झाकून व 2-3 तासानंतर भाजी बनवायला घ्यायची। त्याच्यासाठी मी एक टोमॅटो चिरून घेतला। 1-1.5 तासानंतर कारल्यातलं पाणी व्यवस्थित पिळून घ्यायचं। पाणी पिळून घ्यायचं कारल्यामधलं। कारल्यातलं पाणी पिळल्यानंतर ते कारलं कडू लागत नाही, म्हणून व्यवस्थित पाणी पिळून घ्यायचं। एका कढईमध्ये 1 पळी तेल घेतलं। त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, लहसून, लाल चटणी, 1 चम्मच लाल चटणी टाकली, कोथिंबीर, चटणी, हळद, चवीपुरतं मीठ टाकायचं व टोमॅटो टाकायचा। व्यवस्थित टोमॅटो भाजून घ्यायचा तेलामध्ये व ह्या कारले टाकायचे। कारल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं कारलं तेलामध्ये व वरतून कऱ्हाळ टाकायचं व याला 5-10 मिनिटं असं शिजू द्यायचं। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।